स्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला. अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना काढून गेला. अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना काढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला झुकून मुजरा केला. असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला. असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता. अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता. पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता. अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंना उभा आहे. कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे. मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. आमच्या आजवेगावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाघसाई देवी, तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगळे हुकडेवाडी आपले शतश ऋणी आहोत. तसेच आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उपनेसह मी तेजस उपने यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुमने, बेंजोची तार खेळतायत ते आमचे बंधू सुहमदादा हुमने, ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुमने. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगळे हुकडेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर, तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे एक ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वागजाई जाकरी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. हॅलो
तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तर लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळवाद मृदुंग रणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगना, नटेश्वरा तुला वंदना. टाळवादे मृदुंगरणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगना, नागेश्वरा तुला वंदना. पहिले नमन बोलू कोणाला, पहिले नमन माझे गणपती देवाना, पहिले नमन माझे गणपती देवाना, पहिले नमन माझे गणपती देवाना. दुसरे नमन बांधू कोणाला, बांधितो मी धरतरी मातेला, वंदितो मी धरतरी मातेला, वंदितो मी धरतरी मातेला. तिसरे नमन बांधितो, बांधितो गिरी तळाला. टाळवादे मृदुंगरणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगणा, नागेश्वरा तुला वंदना. जावते नमन बोलू कोणाला, जावते नमन माझे गवतीच्या चांदाला, चवते नमन माझे चौथीच्या चांदाला, चवते नमन माझे चौथीच्या चांदाला. पाचवे नमन बांधू कोणाला, बांधितो मी पाची पांडवाला, वंदितो मी पाची पांडवाना, वंदितो मी पाची पांडवाना. सहावे नमन बांधितो, बांधितो मी वागदाई देवीला. टाळवादे मृदुंगरणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगणा, नागेश्वरा तुला वंदना. गण गातो त्रेतायुगाचा, मी गण गातो त्रेतायुगाचा, गण गातो त्रेतायुगाचा, मी गण गातो त्रेतायुगाचा. रावण लंका नगरीचा, रावण लंका नगरीचा, रावण लंका नगरीचा, रावण लंका नगरीचा. तो पुत्र होता कैकसीचा, तो पुत्र होता कैकसीचा, तो पुत्र होता कैकसीचा, तो पुत्र होता कैकसीचा. ओ इच्छा पूर्ण करण्याला, ओ इच्छा पूर्ण करण्याला, तो इच्छा पूर्ण करण्याला, तो इच्छा पूर्ण करण्याला. भक्त होता जम्बू देवता, तो भक्त होता जम्बू देवता, भक्त होता शंभू देवाचा, तो भक्त होता
बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू ओम नमः शिवाय. शंभू ओम नमः शिवाय. स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी हो मला 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 प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला लंका दरबारी दरबारी देवाया लंका दरबारी दरबारी देवाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जंबो देवा देवीचा ऐकली जंबू देवा देवीचा ऐकली शंभू देवाने चाय गली हो शंभू देवाने चाय गली होईचा राजाची उन्नती हो गेली होईचा राजाची उन्नती हो गेली हो इच्छा राजाची पूर्णती हो गेली हो इच्छा राजाची पूर्णती हो गेली ओ शिवलिंग देहात घातली ओ शिवलिंग देहात घातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी पलता काही पलता शिवलिंग ठेवावे कोणी पलता काही पलता शिवलिंग ठेवावे लिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे
देऊने गणाला धावूनी बसला रावण चालूनी गणाला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊने आई तुझे नाम वाटू लागले तयाला लगू चंकेला वाटू लागले दयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला लगू शंकेला दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला तू चंकेला रावण गेला लगू चंकेला जातो मी लगू शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लगू शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू शंकेला रावण गेला लगू शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला रावणाला मारू लागेला रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हात तो रावणाला मारू लागला हात तो रावणाला तिने हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला तिने हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला शिवली देवीने त्याने जमिनीला तिथे देवमुनी बाळा निघाला रावण तुझी तिथे तो आला रावण परतूनी तिथे तो आला रावण परतूनी तिथे तो आला शिवलिंग पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निराश कुपतो झाला रावण निराश कुपतो झाला शिवली पाहुनी जमिनीला शिवली पाहुनी जमिनीला रावण निराश कुपतो झाला रावण निराश कुपतो झाला शिवलीला उणे गेला त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवली परतूनी गेले शिवाकडे शिवली परतूनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला याला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला याला मी गणेशा आरवी तो तुला यार नाला शुभ कार्य मी गणेशा आरवी तो तुला यार नाला पूजितो मी तुला वंदितो मी
यारणाला शुभ कार्य गणेशा आळवितो तुला यारणाला शुभ कार्य गणेशा आळवितो तुला यारणाला शुभ कार्य मी गणेशा आळवितो तुला यारणाला शुभ कार्य मी गणेशा आळवितो तुला यारणाला हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आणलंय. तरी आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौसी आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चित्र हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असूर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असूर म्हणजेच बकासूर. हा दैत्य बकासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी काही बासरी जागी झाली नगरी शेडी काही बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी ताही बासरी जागी झाली नगरी शेडी ताही बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी काही बासरी जागी झाली नगरी शेडी काही बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी ताही बासरी जागी झाली नगरी शेडी ताही बासरी जागी झाली नगरी बागदिली कोमल काही गोरे अंबरती बागदिली कोमलने गाई गुरे अंबरती बागदिली कोमल काही गोरे अंबरती गोदा पावला निघणे आली गव
गवळ्याला जागही आली दोन पावला निघणे आली गवळ्याला जागही आली रे प्रभाव सरली साधी पहाट झाली प्रभाव सरली साधी पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी मोनेच्या तीरे कानावात मी बासरी कानावाच मी बासरी कानावाच मी बासरी मोनेच्या तीरे कानावात मी बासरी कानावाच मी बासरी कानावाच मी बासरी अशी दासरी मी राधा नयाची मी राधा दयाची मी राधा दयाची अशी दासरी मी राधा नयाची मी राधा दयाची मी राधा दयाची प्रभाव करली कागे पहाट झाली प्रभाव करली कागे पहाट झाली रेडी ताई बाजरी दाजी झाली नगरी रेडी ताई बाजरी दागी झाली नगरी प्रभाव सरली साखी पहाट झाली प्रभाव सरली साखी पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेन्या सुदामा या दंगड्यांना सोबत घेऊन पेन्या सुदामा या दंगड्यांना खेळ खेळ असा चेंडूपळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडूपळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेचा सुदामा या संगड्यांना सोबत घेऊन पेचा सुदामा या संगड्यांना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला गातुरा निघाला तो कृष्ण मारण्याला गातुरा निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो गाजला दिला तेच तो मारण्याला त्यांच्या जावे तू गोकुळाला बघा तू आला यमुनेला बघा तू आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो गाजला दिला देश तो मारण्याला त्याच्या जावे तू गोकुळाला बगासूर आला यमुनेला बगासूर आला
कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहून त्या कृष्णाला धावून गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहून त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारितो त्या दैत्याला, मागे पडला तो त्या धरणीला. कृष्ण मारितो त्या दैत्याला माझी पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला, मार पडला तो त्या धरणीला. कृष्ण नामाचा जयघोष झाला, तारा गोकुळ आनंदून गेला. दत्त मारला मारला त्या यमुने तीराला, दत्त मारला मारला त्या यमुने तीराला. दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दत्त मारला मारला त्या यमुने तीराला, दत्त मारला मारला त्या यमुने तीराला. दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला. जीव हा तुझ्यावरी जडला, प्रीतीचा रंग नवा चढला. जीव हा तुझ्यावरी जडला, प्रीतीचा रंग नवा चढला. गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला, प्रीतीचा रंग नवा चढला. जीव हा तुझ्यावरी जडला, प्रीतीचा रंग नवा चढला. गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले. जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले. पडले पडले प्रेमात कान तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले. पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले. रूप सावळे बोलबे मला प्रेमीचा रंग नवा चढला. रूप सावळे बोलबे मला प्रीतीचा रंग नवा चढला. गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले. मी वेड दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले. हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले. हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले. कथा रंग तुला बाला प्रीतीचा रंग नवा चढला. कथा गंग तुला बाला प्रीतीचा रंग नवा चढला. गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला कशी चंद्र चांदणी कशी तुझ्या संगेनी. जशी चंद्राची चांदणी तशी तुझ्याच संगे मी आगे जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी. हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने
मीच तुझ्या नावानी सावळा तुझी ओढ भला प्रीतीचा रंग नवा चढला सावळा तुझी ओढ भला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला. धन्यवाद रसिक हो या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूरता दशाची कथाची भावांची क्रूरता दशाची या कल्परूचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्यावं पृथ्वीवर अमर होणारा तुझी बोले त्या पुत्राचा स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझे बोले त्या पुत्राचा स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या आम्हाला पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दत्त बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्म
तपला नामस्मरण करण्याला रम राम स्मरणाला दैत्य बसले तपला ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पावले भक्ती त्याची पावले ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पाहुणी भक्ती त्याची पाहुणी कायाच कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाच कारण ब्रह्मस्मरण करण्याची ब्रह्मस्मरण करण्याची दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अग्रपर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अग्रपर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला निघून गेले वरदान देऊने वरदान देऊने निघून गेले वरदान देऊनी वरदान देऊनी आनंद तो झाला दत्तांच्या मने आनंद तो झाला दत्ताच्या मनी दत्ताच्या मनी निघून जावे तो बोवरे करण्या बोवरे निघून गेले बोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी निघून गेले बोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाऊल पडले माता क्रोधित ती झाली दैत्या पाऊल चिंतन पडल माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्या बोलत पृथ्वी मातेला तू मला दैत्या बोलत पृथ्वी मातेला या विचारण तू मला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले देवाच्या दैत्याला क्रोधातो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधातो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला
पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधातो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या दैत्याला क्रोधातो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या त्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला तेव्हा त्या त्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरलेला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरलेला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भयते मनाला भयसे बनाला भयते मनाला भयसे बनाला भयते मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्माला बरादेव प्रकटला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला बातमी कळाली युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला वरारूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरारूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरारूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला उभे राहील 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 युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी म्हटला नसे त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर 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 पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्य बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनिया लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिने या लोकाला
युद्धाला अर्थ नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला क्रोध आला मराठे जगला बोल कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वराने मला हिरण्याक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला मराठे मला हिरण्याक्षला बोल कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वराने मला हिरण्याक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले गर्व काही विसरला कसा तू यावरा मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले गर्व काही विसरला कसा तू यावरा जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला ते यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दत्त यात्री लोकाला असे यात्री लोकाला गोळे मारून गट्टाला समाप्त करीतो यारनाला सोळे मारून दत्ताला समाप्त करीतो यारणाला गोळे मारून गट्टाला समाप्त करीतो यारनाला गोळे घेऊन मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुझे घेऊन मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दाराला शरणागतीले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला रूपे अवताराला इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वरहरूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला पुढे राहिला आता पुढे राहिला वरहरूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला हॅलो आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश भोगले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीतुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही श्री वागसाई चाकरी नृत्य मंडळ मौसे आगवे हुंडेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा खास बक्षीस धारकांसाठी
हॅलो रसिको हॅलो तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वागचाई जागरण नृत्य मंडळ मौजे हुमणेवाडी आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वागसाई जागरण नृत्य मंडळ मौजे हुमणेवाडी आपले सदस्य ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो, आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावत सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडी नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्याने कलगीवाले शाहीर सुयोग हुमणे सह तेजस हुमणे यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे. तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आलेत आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य बनतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिराचं. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया.